तर नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती मराठीच्या माध्यमातून पी-एफचे सर्व कामं कसं करायचे याबद्दलची एक सिरीज सुरू केलेली आहे। तर हा त्या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नवीन ईव्हीएन नंबर तुम्हाला कसा बनवायचा आहे, त्याचं ॲक्टिवेशन असेल, त्यामध्ये पासवर्ड बदलायचा असेल तर आपण कसं बनवू शकतो। तर हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटेल किंवा आय बटनवरती भेटेल, तिथून तुम्ही बघू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे जर नवीन ईव्हीएन नंबर तुम्हाला बनवायचा असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की तुमच्याकडे ईव्हीएन नंबर नाही आहे, म्हणजे बनलेला आहे परंतु आता सध्या माहीत नाही तुम्हाला की काय ईव्हीएन नंबर आहे। तर तुमच्याकडनं एखाद्या वेळेस हरवला असेल, जर तुम्ही कुठे लिहून ठेवला आहे तर हरवला आहे, किंवा बऱ्याच काही वेळेला असं होतं की आपण मागं कधीतरी कंपनीमध्ये काम केलं होतं आणि तिथं तुमचं पी-एफ कटत होता, परंतु आता काही दिवस गॅप झाला आणि आता नवीन तुम्ही कंपनीमध्ये जॉईन करताय तर कंपनी तुम्हाला ईव्हीएन नंबर मागते। मग हा ईव्हीएन नंबर तुम्ही कसा शोधू शकता, तर 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून शोधू शकता। मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे, सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलमध्ये करू शकता। फक्त एक OTPचं काम आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। पी-एफच नाही तर अजूनसुद्धा आपण GR रिलेटेड असेल किंवा सरकारी योजनेचे अपडेट असेल, सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो। तर चला मग आता स्क्रीनवरती बघूया। तर पहिले तुम्हाला क्रोमवरती यायचे आणि इथं लिहायचे पी-एफ विड्रॉल मेंबर होम असं तुम्ही सर्च करू शकता, किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळणार आहे, त्यावरती क्लिक करून तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। आता इथे आल्यानंतर इथे लॉग इन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करण्याचं ऑप्शन आहे, म्हणजे या प्रकारचा इंटरफेस आहे। आता इथे खाली आल्यानंतर बघा आपल्याला बरेच सारे ऑप्शन्स इथं पाहायला मिळतात, जसं की ॲक्टिवेट ईव्हीएन नंबर। जर आता आपल्याला ॲक्टिवेट करायचं असेल तर आपण इथून करू शकतो, असं इथे देण्यात आलेलं आहे, परंतु सध्या ही फॅसिलिटी या वेबसाईटवरती अवेलेबल नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता ही फॅसिलिटी इथून डिस्कंटिन्यू करण्यात आलेली आहे। आणि जर तुम्हाला ॲक्टिवेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनची आता गरज आहे, म्हणून त्यासाठी तुम्हाला उमंग ॲपवरती जावं लागतं। तर उमंग ॲपवरून कसं ॲक्टिवेट करू शकता हे तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच आहे। आता आपल्याला ईव्हीएन नंबर शोधायचा आहे, तर शोधण्यासाठी काय आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन आहे। इथे तुम्ही बघू शकता नो युअर ईव्हीएन म्हणून तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल। 3 नंबरला इथे दिसतंय, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते थोडं खालीवरती दिसू शकतं मोबाईल इंटरफेसमध्ये। तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, नो युअर ईव्हीएन। आता इथे आल्यानंतर थोडंसं खाली या, जिथे तुम्हाला गेट स्टार्टेडचं ऑप्शन पाहायला मिळते ग्रीन कलरमध्ये, त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला सर्वप्रथम इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली ID प्रूफमध्ये आपल्याला एक ID सिलेक्ट करायचा आहे। तर आपल्याकडे बघा मेंबर ID नाही आहे, समजून चला पॅन आपण लिंक केलेलं आहे की नाही माहिती नाही आपल्याला, तर आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार इथे आधार कार्ड। तर पहिलाच जो ऑप्शन आहे आधार कार्डचा, तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे ईव्हीएन नंबर शोधण्यासाठी। आता इथे आपल्याला जो पण ID आपण वरती सिलेक्ट करू त्याचा नंबर टाकायचा आहे। जसं की आपण आधार कार्ड सिलेक्ट केला आहे तर आपण आता इथे आधार नंबर टाकणार आहे। तर आता आपण आधार कार्ड नंबर टाकला आहे, त्यानंतर खाली दिलेलं कॅप्चा टाकायचं आहे, वरती बघून खाली सेम टाकायचं आहे आणि सेंड OTP अँड व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघा 3 स्टेप असतात। आपलं व्हेरिफिकेशन इथे झालं आहे म्हणून OTP इथे सेंड करण्यात आलेला आहे। आता राहिली फक्त शेवटची स्टेप, जो आपल्या नंबरवरती OTP आला आहे तो इथे आपल्याला या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। तर OTP टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे। बघा तुम्हाला इथे तुमचा नंबर दिसायला लागणार आहे, ईव्हीएन रिट्रीव्ह सक्सेसफुली, म्हणजे आपण ईव्हीएन नंबर इथे शोधला आहे। तर खाली बघा इथे 12 अंकाचा तुम्हाला ईव्हीएन नंबर दिसेल, त्याला तुम्ही इथून कॉपी करू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे नोट करून ठेवू शकता। तर याप्रमाणे तुम्ही ईव्हीएन नंबर शोधू शकता। आता इथे जे तुम्हाला ईव्हीएन नंबर दिसतोय त्याच्यासमोर काहीही लिहिलेलं नाही आहे, म्हणजे हा ईव्हीएन नंबर ऑलरेडी ॲक्टिवेट झालेला आहे। तर इथे समोर लिहून येतं की हा ईव्हीएन नंबर अजून ॲक्टिवेट झालेला नाही आहे। जर असं लिहून आलं, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं लाल कलरमध्ये, जर असं लिहून आलं तर मग तुम्हाला तो लास्ट व्हिडिओ बघायचा आहे की ॲक्टिवेट कसं करायचं। तर ॲक्टिवेट करण्यासाठी उमंग ॲपवरती जायला लागणार तुम्हाला, फेस ऑथेंटिकेशन देऊन आपण ॲक्टिवेट करू शकतो। तर बघा दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे आमचं अजून मोटिवेशन वाढतं आणि नवीन व्हिडिओ आपण बनवू शकतो। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।